प्रार्थना हेच आमचे मागणे.
मराठी सण. तर सुरुवात करूया मराठी नववर्ष दिनापासून. ते नाही, आपण 1 जानेवारी बद्दल बोलत नाही ना. नाही, ते तर आहे. कॅलेंडर इयर आपण सादर करत आहोत ते तर आहे मराठी नववर्ष दिन. गुढीपाडवा. चैत्राच्या पहिल्या दिनी या जणूया वसंत ऋतूचे स्वागत करूया. आता वेळ जाय होय रे होय पुरणाची पोळी. पोळी यम्मी यम्मी. आहा, नुसती पोळी नाही तर भरपूर वांग, धमाल आणि होळीचं म्हणजे म्हणजे रक्षाबंधन. म्हणजे तू मला राखी बांधणार आणि मी तुला पासून वाचवणार. थंडी फक्त तू मला देणार आणि तुला कशाला.
सांगा कंटाळा नाही ना आला. आता कारण वेळ झाली आहे नवरात्रीची. 9 दिवस देवीची 9 वेगवेगळी रूप आणि आपल्यासाठी प्रत्येक दिवशी नवीन रंग आणि 9 दिवस गरबा दांडिया आणि आपण मराठी खेळतो हाडगा किंवा बोलला. शेवटी काय सगळ्यांना एकत्र येऊन साजरा करायचा हा स्त्री शक्तीचा सण नवरात्र. दिवाळी आली. हो चला खूप सारे फुलबाज लावू आणि किल्ले बनवू. खूप सारे लाडू आणि चिवडा खाऊ. करंजी आणि चकली खाऊ. दादा अर्थातच दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.
दिसत नाहीये का मी माझी असाइनमेंट करतोय ते? ए गप्प बसा. तुम्ही टीव्ही बघा नाही तर तुमच्या आयपॅडवर काहीतरी खेळा जा. बरं ठीक आहे. मी 5 मिनिटात येतो. तोपर्यंत तुम्ही हा सगळा पसारा आवरून ठेवा. चला. आज मी तुम्हाला असाइनमेंट रिलेटेड एक गोष्ट सांगणार आहे आणि तुम्ही मला सांगा तुम्हाला या गोष्टीतून काय समजलं ते. एका काळात एक छोटं गाव होतं आणि या गावात काही मुलं खेळत होती. अरे चलो नका पडाल. We are just playing, having fun. अरे झाडावरून पडला तर लागेल ना. चला खाली उतरा. तुम्ही झाडावर चढू नका. तुम्ही खाली पडाल. पण का? तुम्हाला माहितीये का या झाडावर एक मोठा भयानक पांढऱ्या चेहऱ्यावाला भूत आहे. तो तुमच्यासारख्या छोट्या मुलाची मान दुखवतो. चला उतरा खाली. यांनी तर लवकरच मान्य केलं आणि ते पण जास्त काही प्रश्न न करता. बरं झालं बाबा. आणि भूत येते काका मनाने तसं आणि भूत तुला धरेल आणि तुझं मान दुखेल. नो वे. असं कसं सगळ्यांवर विश्वास ठेवायचा फक्त ते काका म्हणाले म्हणून? तर मग दादा आज यातून आम्हाला काय समजायचं? मोठ्यांचं ऐकायचं नाही. ए तुम्हाला सोयीस्कर अर्थ काढू नका.
बरोबर आहे आरुषी. सोयीस्कर अर्थ काढू नका. मला मान्य आहे की त्या मनाने परत काळजी घेऊनच त्या झाडावर चढायला हवं होतं. नशीब चांगलं आहे की कोणाला काही लागलं नाही आणि ते काका काळजीने सांगत असतील कारण ते झाड मजबूत नसेल. पण जेव्हा ते असं म्हणाले की त्या झाडावर एक मोठा भूत आहे आणि तो त्या मुलांची मान मोडणार, हे ऐकून तुम्ही एका सेकंदासाठी तरी थोडे मागे झालात की नाही? थोडी भीती वाटते खरं. बरं, मग आता सांगा, तुम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या या जगात घडणाऱ्या गोष्टींची माहिती कुठून मिळते? टीव्ही मधून, न्यूज मधून, टिकटॉक, ट्विटर मधून. बरोबर, यांना म्हणतात सोशल मीडिया. आजकाल आपल्याला सोशल मीडिया, टीव्ही आणि न्यूजपेपर मधून एकच न्यूज वेगवेगळ्या व्हर्जन्स मध्ये मिळते आणि कधी कधी ही न्यूज पूर्ण सुद्धा नसते किंवा वन साइडेड असते. हाफ न्यूज इज हाफ ट्रूथ. दिस इज ऑलवेज हार्मफुल. हे लक्षात ठेवा. हो, कोविड बद्दल बऱ्याच अफवा पसरत होत्या. डू यू नो द रील्स वी सी ऑन सोशल मीडिया आर नॉट रिलायबल. Yes, you are right about the news. Some girls are making videos on social media about creams and those hacks. Oh, no. They're not practical at all. अरे हो दादा, मग नक्की कशावर विश्वास ठेवायचा? अशा वेळेस ती न्यूज वाचून वेगवेगळ्या सोर्सेस बरोबर चेक करायची आणि जर गरज पडली तर मोठ्यांचं ओपिनियन घ्यायचं. फ्रेंड्सचं विचारायचं नाही ग, दादाला विचारायचं. आणि दादा गेम्स आपला असाइनमेंट्स करत असेल तर हो, तुम्ही मला नक्की विचारू शकता. पण जर मी आजूबाजूला नसेल तर तुम्ही कोणाला विचारा? टीचर्स. आणि तुम्हाला काय वाटतंय अवनी मौर्य? जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कोणाला विचारता? आई बाबा, आजी आजोबा, मामा मामी, ताई दादा. म्हणजे तुम्ही घरातल्या मोठ्यांना देखील विचारू शकता. दादा, आज तुझं होमवर्क टॉपिक नक्की काय होता? माझा टॉपिक होता न्यूज बाय ट्रेडिशनल मीडिया वर्सेस सोशल मीडिया. थोडक्यात काय, कुठल्याही गोष्टीवर किंवा न्यूजवर ब्लाइंडली विश्वास ठेवू नये. म्हणूनच नेहमी आईवडिलांचं ऐकायचं आणि जर गरज पडली तर मोठ्यांचं ओपिनियन घ्यायचं. अशी नीट माहिती काढल्यावरच कुठल्याही गोष्टीवर आपलं मत बनवायचं. म्हणजे ब्लाइंड फॉलोअर न बनता करायचा रियालिटी चेक.